मोखाडा येथे एका प्रसूत महिलेची वेदना आणि रुग्णवाहिका सेवेतल्या निष्काळजीपणाची धक्कादायक कहाणी समोर आली। आमले येथील सविता बारात प्रसूतीनंतर रविवारी रुग्णालयातून घरी जात होती, पण रुग्णवाहिका चालकाने तिला अर्ध्या रस्त्यावरच उतरवले। गावापासून तब्बल 2 किलोमीटर दूर बाळ हातात सोबत आई आणि सासू आणि कोसळत कोसळत करावी लागलेली 2 किलोमीटरची पायपीट या अमानवी वागणुकीबद्दल कुटुंबीय संताप व्यक्त करत आहेत। मनोज बांबरे यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्हाला अर्ध्या रस्त्यात टाकून रुग्णवाहिका निघून गेली। कुटुंबियांची ही गोंधळलेली अवस्था। सुरुवातीला खोडाळा येथे उतरवण्याची मागणी, मग पीएससीची वाहन व्यवस्था नसल्याने आमले फाट्याकडे वळणे, पण या सर्वात रुग्णवाहिका चालकाची बेफिकिरी मात्र कायम। यावर जवाहर कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय कावळे म्हणाले, कुटुंबियांच्या सांगण्यावरूनच त्यांना आमले फाट्यापर्यंत सोडण्यात आले, पण प्रश्न अद्याप मोठाच आहे। प्रसूतीनंतरच्या महिलेला 2 किलोमीटर चालायला लावणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी कोण घेणार? मोखाड्यातील ही घटना आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्षाचा आणखी एक काळा अध्याय ठरत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मोखाडा।